लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईत सांगोला तालुक्यातील एका गावच्या महिला सरपंच व त्यांचे पती रंगेहात सापडले असून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रार देणाऱ्या कंत्राटदाराने सांगोला तालुक्यातील आलेगावच्या बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम घेतले होते। ते पूर्ण केल्यानंतर ग्रामपंचायतकडे बिलासाठी पाठपुरावा करत होते। मात्र हे बिल काढण्यासाठी सरपंच व त्यांचे पती कंत्राटदाराकडे लाच मागत असल्याने त्या कंत्राटदाराने आलेगावच्या सरपंच नंदाबाई दिवसे व त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांनी बिल काढण्यासाठी 10,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने दिनांक 17 जानेवारी, 23 जानेवारी आणि 29 जानेवारी अशी 3 वेळा प्रकरणाची पडताळणी केली। त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी सापळा लावण्यात आला। त्यानुसार तक्रारदार हा महिला सरपंचाकडे कामाचे बिल मागण्यासाठी गेले असता पूर्वीच्या कामाचे 2,000 व सध्याच्या कामाचे 8,000 असे एकूण 10,000 रुपये लाच महिला सरपंचाने मागितली व आपले पती पांडुरंग दिवसे यांची भेट घेण्यास सांगितले। त्यानुसार तक्रारदार पांडुरंग दिवसे यांना भेटले व बिलाचा विषय काढला तेव्हा त्यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपये लाच मागितली। लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले असून सांगोला पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनात सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस हवालदार प्रमोद पकाले, पोलीस शिपाई गजानन किनगी, चालक राहुल गायकवाड, श्याम सुरवसे या पथकाने ही कारवाई केली आहे। कोणताही सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी आपले काम करण्यासाठी लाच मागत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याशी 0217 231 26 68 किंवा 97 64 15 39 99 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधीक्षक सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गणेश कुंभार यांनी केले आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।